आणि माजी मंत्री तानाजी सावंत सुद्धा सक्रिय झालेले आहेत राजकारणात आणि ते कमबॅक करणार आहेत का अशा चर्चांना बरंच उधाण आलेलं आहे। तानाजी सावंतांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी होती अशी मोठी माहिती समोर आली आहे। गुवाहाटीच्या बंडावेळी सुद्धा सावंतांनीच ही जबाबदारी सांभाळलेली होती। ठाकरेंच्या खासदारांना तानाजी सावंतांनी दिल्लीमध्ये आणल्याची माहिती आहे। खासदारांना दिल्लीमध्ये पोहोचवून आज तानाजी सावंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतलेले आहेत। आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, मगाशी जसं आपण म्हटलं की गुवाहाटी वेळी 4 वर्षांपूर्वी जे बंड झालेलं होतं त्या बंडावेळी सुद्धा सावंतांनी मध्यस्थी केली होती आणि आता पुन्हा 4 वर्षांनंतर तानाजी सावंत यांचं कमबॅक होतंय असं म्हणूया का? अगदी बरोबर आहे। ज्या वेळेला शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं 4 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर मुंबई, सुरत, गुवाहाटी आणि गोवा परत मुंबई असा जो सगळा राजकीय प्रवास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला होता आणि त्यावेळेला खरं तर शिवसेना पक्षावर दावा करण्यात आलेला होता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून। त्यामुळे तीच पुनरावृत्ती आता ही पुन्हा झालेली आहे असं म्हणता येईल। हे बंड झालेलं आहे आणि प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ही सगळी जबाबदारी जी आहे ती माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दिलेली होती असं देखील आपल्याला समजतंय। ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते किंवा गुवाहाटीचं ज्यावेळेला बंड झालेलं होतं आणि त्यानंतर राज्यात जी सगळी राजकीय समीकरणं बदललेली होती त्यावेळेला तानाजी सावंत हे खरं तर आरोग्य मंत्री होते महाराष्ट्राचे। त्यांच्याकडे महत्वाचं खातं होतं। मात्र त्यांच्याकडे महत्वाचं खातं होतं। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि नंतर प्रामुख्यानं ते त्यांना मंत्रिपद देखील मिळू शकलं नाही आणि ते राजकारणात सक्रिय देखील नव्हते। पण आता त्यांचं राजकारणात पुन्हा कमबॅक होणार का, प्रामुख्यानं शिवसेनेत कमबॅक होणार का याची चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सगळ्या खासदारांना दिल्लीपर्यंत आणण्याची जी जबाबदारी आहे ती तानाजी सावंत यांच्याकडे देण्यात आलेली होती आणि चार्टर फ्लाईट्समधून हे सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये आलेले होते, जयपूरमध्ये देखील गेलेले होते। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट या सगळ्या खासदारांनी घेऊन तिथं स्वाक्षरीचं जे पत्र आहे ते देखील त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि हे सगळी घडामोड रात्री घडल्यानंतर आज पहाटे पुन्हा तानाजी सावंत हे महाराष्ट्रात परतल्याची देखील माहिती आपल्याला मिळते। त्यामुळं आता शिवसेनेत पुन्हा त्यांचं वजन वाढणार का किंवा त्यांना काही वेगळं पद मोठं कुठली जबाबदारी एकनाथ शिंदे देतात का हे बघावं लागेल। गुवाहाटीच्या वेळेला देखील त्यांनी बऱ्यापैकी जबाबदारी जी आहे ती सांभाळलेली होती। म्हणजे त्यावेळेला तर 40 पेक्षा जास्त आमदार होते आणि त्यावेळची सगळी जी बंडाची जी जबाबदारी होती ती सगळी त्यांच्यावर देण्यात आली होती। त्यामुळं आता देखील एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्याकडेच ही सगळी जबाबदारी जी आहे ती दिलेली होती आणि त्यांनी ती समर्थपणे पेललेली आहे असं म्हणता येईल। कारण ऑपरेशन टायगर हे अखेर यशस्वी झालेलं आहे। त्यामुळे आता तानाजी सावंत यांची वर्णी पक्षात नेमकी कुठं लागते हे येणाऱ्या काळात आपल्याला समजू शकेल। अगदी नाही, बरोबर आहे। कारण की जो टर्निंग पॉइंट आलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे, राजकीय भूकंप आपण याला म्हणू शकतो। संदीप, आणखी एका बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत, विनंती आहे सोबत राहा।